काय ग? तू इथे काय करतोयस? टाइमपास. काय झालं बोल ना. परत काय लपडी झाली का? थँक्यू. या पेट्यामुळे ना जरा गडबड होती. तू मूर्ख म्हणतेस आणि थँक्यू ऐकू येत आहे. मी तुला थँक्यूच म्हणते. म्हणजे तुझ्यामुळे मी माझ्या बहिणीचं लग्न नीट पार पाडू शकले. मी नेहमी तुला वाईट साईड बोलते, पण या सगळ्या कार्यक्रमात कळत नकळत का होईना तू मनापासून माझी मदत केलीस. त्यासाठी थँक्यू. नाही बाई, खरं तर थँक्यू मी म्हटलं पाहिजे. तू हे सगळे ज्या पद्धतीने घडून आणले आहेत ते कौतुक करावं. मी काय छोटीशी मदत केली असेल, पण तू जे केलंय ते आपल्याला बोलता येत नाही. पण एक खरंय, आज मी माझ्या भावाचं लग्न बघू शकलो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. जरा जास्तच कौतुक सोहळा चाललाय. याच्यापेक्षा जास्त जर बोललो तर लफडी व्हायची. पाठवणीचा कार्यक्रम सुरू झाला ना, ते गेलं पाहिजे तिकडे. अक्षवंत व्हा, सुखाने संसार करा, कायम आनंदात राहा. तुमच्या संसाराला कशाची कमी पडू नये. आणि जावई बापू, आमची प्रीती थोडी रागीट आहे बर का. पटकन राग येतो तिला, पण मनानं खूप चांगली आहे. सांभाळून घ्या हिला. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काळजी घेईन मी यांची. अक्षवंत व्हा. प्रीती बाळा, तुमचं आमच्या घरी स्वागत. तुला आमच्या घरात काहीही कमी पडणार नाही, खात्री देतो तुला. दोघं मिळून आपल्या घराचं नाव खूप मोठं करा. सुखी राहा, घर छान सांभाळा. ज्योती कीर्ती आलेच. प्रीतीताई, तिकडे जाऊन आमची आठवण काढायची. हा, विसरू नको आम्हाला. आणि जर विसरलीस ना तर मी तुझ्या सासरी येऊन दंगा करेन. ताई, खूप आठवण येईल ग तुझी. आपलं घर नेहमी तुझी आठवण काढेल. पण तू काळजी नको करू. हा, आम्ही सगळे एकदम व्यवस्थित राहू. फक्त अधून मधून घरी येत जा.